नमस्कार, मी विद्या. आपल्या विद्या शुभम व्लॉग्समध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते. आजची व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवरती नव्याने व्हिडिओ पाहत आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. हिंदू संस्कृतीत देवतांची नित्य पूजा उपासना केली जाते. देवतांची दररोज पूजा उपासना केल्यानं घरात सुख शांती प्राप्त होते. घरातील वातावरणात चैतन्य निर्माण होतं. असं मानलं जातं की दररोज नित्य उपासना केल्याने घरातील दारिद्र्य, रोग, पीडांचे हरण होते. घरात होणारे क्लेश, वादविवाद टळतात. यामुळे घरोघरी देवतांचे यथाशक्ती भक्तिभावाने पूजन केले जाते. मात्र देवपूजा करत असताना काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे देवतांची सदैव कृपादृष्टी आपल्यावर राहील. चला तर जाणून घेऊया देवपूजा करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या. सर्वात आधी घरातील देवघराला कळस असू नये. घरात देवपूजा करताना देवतांच्या मूर्तीची सर्वात आधी प्राणप्रतिष्ठापना झालेली असणं आवश्यक आहे. भग्न मूर्तींची पूजा कधीही करू नये. देवपूजेच्या वेळेस इतरांशी बोलू नये. देवपूजा करण्यापूर्वी स्वतःच्या कपाळी गंध किंवा कुंकवाचा टिळा आवश्यक लावावा. शरीर शुद्धीसाठी भस्मलेपन करावे. देवांचे आसन आपल्या आसनापेक्षा जास्त उंचीचे असावे. शंख, घंटेशिवाय देवपूजा करू नये. देवघरातील शंखाला अक्षता वाहू नये. देवपूजेसाठी शिळे जल व शिळी फुले वर्ज्य आहेत. मात्र तुलसीपत्रे व तीर्थोदक शिळी असली तरी चालतात. याची विशेष काळजी घ्यावी. तर्जनीनेच म्हणजे अंगठ्याजवळच्या बोटाने देवाला गंध वाहू नये. यासह एका दिव्यावरून दुसरा दिवा प्रज्वलित करू नये. देवघरात देवांच्या तसबिरी, फोटो लावताना त्या एकमेकांसमोर लावू नयेत. देवांची आरती करताना निरांजन देवाच्या मस्तकावरून नेऊ नये. देवांच्या उजव्या बाजूस तुपाचा व डाव्या बाजूस तेलाचा दिवा लावावा. देवाला अर्पण करावयाच्या नैवेद्यावर तुळशीपत्रक ठेवून नंतर अर्पण करावा. नैवेद्य दाखवताना देवापुढे पाण्याने चौकोन काढून घ्यावा. त्यावर तो नैवेद्य ठेवून मगच दाखवावा. देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर तो लगेच खाऊ नये. देवाला प्रदक्षिणा नेहमी विषक संकेत घालावी. जागा नसल्यास स्वतःभोवती उजवीकडून डावीकडे असे गोल फिरावे. तर वरील 11 गोष्टींचे घरी देवतांची पूजा करताना पालन केल्यास घरात देवतांची सदैव कृपा दृष्टी लाभेल व आपल्याला जी काही दुःख, संकट, ताण तणाव असतील त्यांचं निवारण होईल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.